रिपोर्ट कार्ड आहे मुंबईच्या साठी 2011 पहिला केलेला होता. ह्या रिपोर्ट कार्डमध्ये आपण त्यांचं एका वर्षाचं ॲनालिसिस केलेलं आहे. त्यांच्या परफॉर्मन्सचं पहिल्या वर्षाचं पण केलेलं आहे. इथे मुंबईचे 36 आमदार आहेत, त्यापैकी आपण 33 आमदारांचं मूल्यांकन केलेलं आहे. त्याच्यासाठी जे परफॉर्मन्सचे मी जे बनवलेले मॅट्रिक्स आहे त्यामध्ये 87% आपण त्यांच्या डेलिब्रेशनला दिलेलं आहे. कारण ते काम त्यांचं महत्त्वाचं असतं की त्यांनी जाऊन हाऊसमध्ये असेंब्लीमध्ये सेशन अटेंड करावे, तिथे प्रश्न विचारावे. प्रश्न विचारल्यावर ते प्रश्नांची गुणवत्ता चांगली असावी ती आम्ही जाऊन बघितलेलं आहे. त्यावेळी त्यांनी जो फंड मिळतो ना तो डिसिजन फंड त्यांनी कसा वापरा ते बघितलेलं आहे. MLA लँड फंड तो कसा वापरतो. त्यानंतर आपण 13 मार्क त्यांच्या पास परफॉर्मन्स म्हणजे त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का त्यांच्यावर, त्यांचं एज्युकेशन कसं आहे, त्यांचं इन्कम टॅक्स किंवा पॅन कार्ड आहे का त्यांच्याकडे, त्याला आपण 13 मार्क दिलेले आहेत. क्रिमिनल रेकॉर्डला पण आपण जे हिनस क्राईम आहे त्याला म्हणजे जे असेल तर त्याला 0 मार्क आणि त्याप्रमाणे पण केले. ते पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टप्रमाणे ते वापरले. त्या व्यतिरिक्त जर ते निगेटिव्ह मार्किंग पण केलं आहे. जर नवीन FIR त्याच्यावर लॉन्च झाला जेव्हा ते इलेक्ट झाले त्यानंतर एप्रिलमध्ये त्याला -5 केलेले. जर चार्जशीट असेल तर अजून एक -5 केलं. असं करून ते पूर्ण मूल्यांकन बनवलेलं आहे. 3 आमदारांचा उल्लेख का केला नाही, त्याच्यामागे काय नेमकं काय? 3 आमदारांचं ज्यांचं आपण मूल्यांकन केलं नाही त्याचं कारण असं आहे की आपण डेलिब्रेशनला महत्त्व दिलं. डेलिब्रेशन हे कोण करू शकतं तर जे मंत्री नाही आहेत किंवा स्पीकर नाही हीच व्यक्ती करू शकते. तोच प्रश्न उपस्थित करू शकतो. कारण मंत्र्यांचं रोल असतो प्रश्नांना उत्तर देणं. त्यामुळे त्यांचे डेलिब्रेशन त्या साईडने भाग घेतात. त्यामुळे त्यांचं रिपोर्ट कार्ड नाही केलं. हा लेजिस्लेटिव्ह परफॉर्मन्स आहे ह्या आमदारांचा. त्या ज्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स जर करायचं झालं तर ते आम्ही वेगळे रिपोर्ट बनवले. CB फाईल किंवा मी क्राईमचा रिपोर्ट बनवतो. त्यांच्या इश्यूवर त्यांचा परफॉर्मन्स बघणं गरजेचं होईल. तर त्याचं वेगळं म्हणजे मेथड काढलं आहे म्हणून त्यांना आपण इथे पकडलेलं नाही. या रिपोर्टमध्ये 1 ते 3 मध्ये कोण आहे, त्यांची नावं आणि काय परफॉर्मन्स आहे त्यांचा? 1 ते 3 मध्ये पहिले अमीन पटेल आहे, सेकंड असलम शेख आहे आणि तिसऱ्या ज्योती गायकवाड आहे. अमीन पटेलांना 100पैकी 82% आहे. असलम शेखना 80.5% आहे आणि ज्योती गायकवाड 80.3%.